कसं काय मंडळी, आज आपण बनवणार महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये पोहे. त्यासाठी एका चाळणीमध्ये घ्या पोहे, त्याच्यानंतरनं घ्या कोथिंबीर, नंतरनं घ्या मिरची, त्याच्यानंतर घ्या कढीपत्ता, त्याच्यानंतर घ्या आपला आवडीचा कांदा, एका वाडीमध्ये शेंगदाणे, त्यानंतर थोडी हळद, त्याच्यानंतरनं घ्या मीठ, त्याच्यानंतर घ्या जिरी आणि त्याच्यानंतरनं घ्या मोहरी. अशा पद्धतीने आपला सेटअप तयार आहे. आता लागूया कामाला. बरं का, पोहे बनवायचे महाराष्ट्रीयन पोहे. पहिल्यांदा पोहे चांगले धुवून घ्यायचे जाळीमध्येच, म्हणजे पाणी खालच्या खाली वाहून जातं आहे आणि पोहे जास्त पाणी ओढून ठेवत नाहीत. मस्तपैकी पोहे चांगले पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, म्हणजे पोह्याला पाणी मापात लागते. त्याच्यानंतरनं घेऊ आपली कापाकापी चालू करून. सगळ्यात आधी आपला आवडीचा कांदा इकडून कापला, तिकडून कापला, मधनं कापला, काढलं त्याचं टारपाळ आणि करायचं चालू. आता कापायला पाडदेशीने कट 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 बारीक असा कापून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशा नवीन नवीन व्हिडिओ खायच्या स्वादिष्ट टाकत असतोय. भरपूर व्हिडिओ आहेत. नंतर घेऊया मिरची, ती पण छानपैकी अशी कापून घेऊयात. मिरची जर चवीला आवडत असेल तर बारीक कापा, जास्त चवीला नसेल आवडत तर मोठी कापा, म्हणजे बाजूला करायला सोपी जाते. नंतर घेऊया कोथिंबीर, तिला पण पाठ दिशेने बारीक करून घेऊया. आपलं टेक्स्चर प्रोडक्ट आहे कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरशिवाय पदार्थाला शोभा नाही. चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. त्याच्यानंतर ना आता पुढचीच आपण प्रोसेस चालू करू. सगळं आपलं कापून झालं. कढई घ्या, पाड्या दिशेने गॅस पेटवा. कढईत वाटायचं चांगलं तेल. तेलामध्ये सगळ्यात आधी टाकून घ्यायचे शेंगदाणे. शेंगदाणे मस्तपैकी आधी चांगले तेलात टाकून बाजूला करून घ्यायचे, म्हणजे शेंगदाणे पोह्याबरोबर करपत नाही. त्यामुळं आधी शेंगदाणे घ्यायचे बाजूला करून. आता बघा, त्याला चांगला लाल रंग येस्तवर चांगलं तेलात तळून घ्यायचं. त्याला मस्त लाल रंग चढला की बाजूला करून घ्यायचे. परत हाय त्या वाटीतच मस्तपैकी त्याला टाकून वाटी बाजूला ठेवू. आत्ता डायरेक्ट शेंगदाणे आपल्याला शेवट लागणार आहे. परत आपण कढईमध्ये तेल थोडं कमी करून पहिल्यांदा टाकू मोहरी, त्याच्यानंतरनं टाकूया जिरी, त्याच्यानंतरनं टाकायचं आपल्याला मस्तपैकी कढीपत्ता. टाण टाण तेल उडायला लागलं. आता घेऊया आपण कट केलेल्या सगळ्या वस्तू. सुरुवात करू मिरचीपासून. मस्तपैकी मिरची टाकून घेऊ. त्यानंतर टाकून घेऊ कांदा. मस्तपैकी आता सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. कांद्याला रंग चांगला चढस्तवर मिक्स करायचं. मिक्स हाय नाही करायची बरं का. चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं. मी मिक्स करतो तर बरं, तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि काही डोक्यात असेल तर कमेंट बी करा, आपण त्या पण रेसिपी ट्राय करूयात बरं का. चांगल्या पद्धतीने मिक्स करून झालं की वाटी घेऊया आता हळदीची. हळद मस्तपैकी त्याच्यात टाकून घ्यायची. दाना दाना मिक्स करायचं. हळदीचा रंग चांगल्या पद्धतीने त्याच्यावर चढला पाहिजे बरं का. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता घेऊया आपलं मेन पदार्थ पोहे. पोहे डायरेक्ट जाळीतूनच टाकून द्यायचे त्याच्यात आणि आता मिक्स करायला हाय काही नाही. जवळ रंग चढत नाही तवर चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. दान 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 चमचा इकडून तिकडं तिकडून इकडं चांगल्या पद्धतीने फिरून घ्यायचा. आपल्याला आता टाकायचं मीठ. मीठ कसं एकदम चवीनुसार असं, लय अति नाही लय कमी नाही. मीठ टाकलं की चांगल्या पद्धतीने परत चांगलं गरगर चमचा फिरून मिक्स करून घ्यायचं. मिक्स करा अजिबात हाय काही नाही. चांगलं अजून मिक्स करून घ्यायचे पोहे. आपल्याला अजून शेंगदाणे टाकायचे तर बरं का. त्याच्या आधी आपण टाकून घेऊ टेक्स्चर प्रोडक्ट आपली कोथिंबीर. मस्त त्यात टाकायची आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बरं का. लय मोठा खेळ नाही, 10 मिनटात पोहे तयार होतात बरं का. चांगलं नाश्त्याला स्वादिष्ट. आता घ्या शेंगदाणे आणि टाकून घ्यायचे त्याच्यात. आता परत चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं ना आपले पोहे तयार आहेत. आता पाडदेशीने डिश घ्या आणि मस्त की पोहे काढून घ्या. नाश्त्याला एकदम पद्धतशीर असा पदार्थ आहे हा. डिशमध्ये काढून घेतले पोहे बघा. बाजूला लिंबाची बोडा असली तर अजून मजा आहे.
पाड दिशेने लिंबू का आपण लिंबू ठेवून घ्यायचा. लिंबू पिळलं त्याला अजून मजा येते. मस्तपैकी वरच्यावर शेव टाकून घ्यायची. आपले पोहे तयार आहेत. त्याच्या संगतीला घ्या थोडासा चहा. चहाशिवाय पोह्याची काय मजा. कसा झाला आहे आपला पदार्थ एकदम तयार. तुम्ही पण पोहे करून नक्की सांगा कमेंटमध्ये तुमचे पोहे कसे झाले. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा पद्धतीने आपल्या नाश्त्याचा आयटम तयार आहे. आता मस्तपैकी पोहे घालून घेतो. तुम्ही पण चांगल्या पद्धतीने नाश्ता करून घ्या. तोपर्यंत खात राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.